चल मित्रा, स्वानंदी जीवनाची घडी उभारू आणि सतत पुढे जाण्याच्या म्हणता की आपण जीवन हे सर्वार्थानं सुंदर होण्यासाठी आपल्याला आपल्या मनाप्रमाणे आणि मनापासून काम गरजेचं असतं. आपल्या समोर ज्या काही गोष्टी समोर आल्यात त्याला हसतमुखानं सामोरे जाणं हे माणसाचं आद्य कर्तव्य. कष्ट, प्रॉब्लेम, अडचणी ह्या जीवनाचा भाग असतात. त्या अडचणींना, त्या कष्टांना आपण लढत सामोरे जातो की त्या समोर आल्यानंतर रडतो. हे आपल्या विचारावर डिपेंड असतं. कारण विचारानं पोट भरत नाही हे जरी खरं असलं तर पोट भरण्याची कला विचारातून निर्माण होते. एक व्यक्ती होता, तो मडकी निर्माण करण्याचं काम करत होता. त्या गाढवाच्या पाठीवर माती आणून आणि आपल्या मडके ते मातीचे जे साहित्य आहे ते तयार करून आपला उदरनिर्वाह भागवत होता. व्यक्तीचं जीवन चांगलं चालू होतं, परंतु जसा जसा काळ समोर लोटत गेला तसं माणसाचं वय वाढत जातं. वय वाढतं माणसाचं, पण जबाबदारीसुद्धा वाढते. वय त्याचं वाढत होतं आणि त्याच्याकडे असणारा जो गाढव त्याचं सुद्धा वय वाढत होतं. ते गाढव सुरुवातीपासून अगोदरच जरा वृद्ध होतं. एक काळ असा आला की त्या गाढवाकडून काम होणं झालं. तो व्यक्ती परेशान व्हायला लागला की आता माझ्या उदरनिर्वाहाचं काय होईल. कारण उदरनिर्वाह करण्यासाठी हाच एक साधन होतं. त्या गाढवाच्या पाठीवरती त्याला काही जरी टाकलं तर त्या गाढवाचा वय झाल्यामुळे वेग मंदावला होता आणि याला पाहिजे त्या पद्धतीनं त्या प्रकारे त्या गाढवाकडून रिफंड मिळत नव्हती किंवा काम मिळत नव्हतं. त्याला विचार आला की या गाढवाचं काय करावं. याला कोणी विकतही घेत नाही आणि याला बाहेर सोडता येत नाही. कारण बाहेर सोडलं तर ते घरी येणार. मग याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था काय करावी. त्या व्यक्तीच्या मनात एक वेगळा विचार आला की याला आपण मारून टाकावं. मग न राहता त्याच्या मनात कधी माणसाच्या मनात वेळेनुसार काही वाईट विचार येऊ शकतात. तसा विचार आला. त्याला मारावं कसं हा प्रश्न त्या व्यक्तीला पडला. त्याच्या घराच्या पाठीमागं विहीर होती. त्या विहिरीमध्ये याला ढकलून द्यावं असं त्याला विचार आला. त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी गाढवाला चांगलं खाऊ वाटलं. त्याची अंतिम इच्छा काय असेल त्या परंपरेप्रमाणे आणि त्या विहिरीपाशी नेलं, जेव खाऊ घातलं आणि त्या विहिरीमध्ये ढकलून दिलं. जसं ते गाढव त्या विहिरीत पडलं तसं ते मोठपणाने ओरडायला लागलं. यालाही दुःख होत होतं, पण याची काही मजबुरी असू शकते. याच्या मनात काहीतरी वेगळा विचार आला म्हणून त्या व्यक्तीनं तसं केलं. त्या गाढवाला त्या विहिरीत टाकलं. मग ते ओरडायला लागलं. ते ओरडायला लागलं तर आसपासचे लोक जमा झाले. आणि त्याने विचारलं काय झालं. त्याने त्याची दुविधा ज्याची हतबलता व्यक्त करून दाखवली आणि सांगितलं की मला तुम्ही थोडीशी मदत करा. आता याला इथंच फिरून टाकावं असं मला वाटतं. लोकांनी ऐकलं. लोकांनी त्या विहिरीमध्ये माती टाकायला सुरुवात केली की त्या गाढवाला पुरण्यासाठी. ते गाढव ऑलरेडी त्या विहिरीत त्या व्यक्तीनं ढकललं होतं. आता लोक जमा झालेत. लोक त्या गाढवाच्या पाठीवर माती टाकायला लागले.
जसं माती त्या गाढवाच्या पाठीवर पडायला लागली तसा तो गाढव विचलित व्हायला लागला, तणावग्रस्त व्हायला लागला आणि अजून प्रतिरोध करायला लागला, ओरडायला लागला आणि तो दबायला लागला त्या मातीमध्ये. विचाराचा प्रभाव किती महत्त्वाचा असतो हे यातून नोंद करायचे. त्या गाढवाच्या पाठीवर माती पडत होती, तो विचलित होत होता. त्या क्षणाला त्या गाढवाचा विचार थोडासा बदलला. आपण असंही मारणार आहेत, तसंही मारणार आहेत. मग पडणारी पाठीवरची माती मी अलगद बाजूला केली तर काय होऊ शकतं. लोक त्या गाढवाच्या पाठीवर माती टाकायला लागले होते आणि ती माती अंगावून झटकून वरती यायला लागला होता. जसं जसं लोक माती त्याच्या पाठीवर टाकायला लागले त्या पद्धतीनं तो गाढव ती माती झटकून साईडला व्हायला लागला आणि वरती यायला लागला. असं करता करता ती विहीर एका विशिष्ट लेवलवरती येऊन भरली. त्या भरलेल्या विहिरीत हे गाढव पुरल्या गेलं नव्हतं. त्या भरलेल्या विहिरीच्या मातीच्या उरावर उभं राहून स्वतःचा जीव त्यानं वाचवला आणि एका विशिष्ट वरती आल्यानंतर त्याने उडी मारून वरती आला. गोष्ट फार छोटी आहे. त्या गाढवानं जर विचार केला असता, आत्ता काही खरं नाही, आत्ता मातीत गळणंच आहे. विचारांची आपल्या प्रबलता किती असू शकते. त्यानं विचार लगेच बदलला की येणारी दुविधा जी आहे ती माझी सुविधा होऊ शकते, संधी होऊ शकते. त्यानं पडणाऱ्या मातीवर तिच्या छाताळावर उभं राहून स्वतःचा जीव वाचवला होता. जेव्हा तो गाढव बाहेर आला तेव्हा त्या व्यक्तीलाही थोडंसं समजलं, जर हा गाढव चांगला विचार करू शकतो, जीव वाचवण्यासाठी धडपड करू शकतो, तर मी का करू शकत नाही. मित्रांनो, आपलं जीवन तसंच आहे. आपल्या जीवनामध्ये कधीकधी दुविधांची, कष्टांची, आपत्तीची, परेशानीची माती पडते आणि जे आपल्या आसपासचे लोक असतात ना, ते आपल्याला घालण्यासाठी ती माती अजून आपल्या अंगावर टाकत असतात. मग ते आपण ठरवावं, त्या मातीत गरलं जावं की टाकलेली माती झटकून पुन्हा नवीन उमेदीनं, उत्कर्षानं आपला उद्धार करावा. विचार फार छोटा आहे, पण विचाराची शक्ती फार मोठी असते. विचार करा. धन्यवाद.